कधी तुम्हालाही असं वाटतं का? दिवसभर खूप काम केलं, पण रात्री झोपताना असं वाटतं की खरंच आज महत्त्वाचं काय केलं? मीही रोज अनेक गोष्टींची टू डू लिस्ट बनवायची. यूट्यूब व्हिडिओ, शाळेचं काम, घरकाम, मुलांचा अभ्यास, स्वतःचा अभ्यास. दिवस संपायचा पण मनात समाधान नसायचं. मग मला एक रूल समजला, द वन थिंग रूल. आणि या एका नियमाने माझ्या काम करण्याच्या पद्धतीत खूप मोठा बदल केला. पूर्वी मला वाटायचं जास्त काम म्हणजे जास्त यश. पण खरं तर जास्त काम नाही तर योग्य काम महत्वाचं असतं. द वन थिंग रूल सांगतो, आज जर मी फक्त एकच महत्वाची गोष्ट पूर्ण केली तर ती कोणती असेल? हा प्रश्न स्वतःला रोज सकाळी विचारायचा. मी यूट्यूब सुरू केल्यावर एकाच वेळी अनेक गोष्टी करायचा प्रयत्न करत होते. थंबनेल पण परफेक्ट हवा, एडिटिंग पण नवीन शिकायची, ॲनालिटिक्स बघायचं, नवीन टॉपिक शोधायचा. संपूर्ण दिवस जायचा, पण कधी कधी मुख्य काम म्हणजे व्हिडिओ शूट करणंच राहून जायचं. एक दिवस मी स्वतःला विचारलं, आज माझं वन थिंग काय आहे? उत्तर खूप सोपं होतं. आज फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, बाकी सगळं नंतर. आणि खरंच त्या दिवसापासून कामं कमी झाली नाहीत, पण गोंधळ कमी झाला. समजा तुम्ही परीक्षेची तयारी करत आहात. एका दिवसात 5 सब्जेक्ट सुरू करण्यापेक्षा आज फक्त गणिताचं एक चॅप्टर पूर्ण करायचं. बस. पण पूर्ण झालेलं एक काम अपूर्ण राहिलेल्या 5 कामांपेक्षा जास्त आत्मविश्वास देतं. ध्येय वजन कमी करणं असेल तर एकदम डाएट, वर्कआउट, वॉकिंग, योगा, शुगर बंद हे सगळं एकाच दिवशी सुरू करू नका. आजचं वन थिंग असू शकतं फक्त 30 मिनिटं चालायचं. ते सातत्यानं झालं की पुढची सवय जोडायची. व्यस्त असतो पण प्रोडक्टिव्ह नसतो. व्यस्त राहणं आणि प्रगती करणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यशस्वी लोक सगळ्या गोष्टी करत नाहीत, ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आधी करतात. म्हणून उद्या सकाळी उठल्यावर मोठी टू डू लिस्ट लिहिण्यापूर्वी स्वतःला फक्त विचारा, आज माझं वन थिंग काय आहे? ते पूर्ण होईपर्यंत बाकी सगळं थोडा वेळ बाजूला ठेवा. हा छोटासा प्रश्न तुमच्या दिवसाची दिशा बदलू शकतो. आणि असे अनेक दिवस मिळून तुमचं संपूर्ण आयुष्यही बदलू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो अशा व्यक्तीला नक्की शेअर करा, जी खूप मेहनत करते पण योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. आणि कमेंटमध्ये लिहा, आजचं माझं वन थिंग आहे. पुन्हा भेटू नवीन लाईफ चेंजिंग रूल सोबत. तोपर्यंत धन्यवाद.